नमस्कार मंडळी. बारामतीमध्ये वारसा हक्कावरून घमासान होत आहे का? माझे कुठेही सोर्स नाही आहेत, पण दिवसभरातल्या बातम्या मी ज्या बघितल्या त्याचा अभ्यास केला आणि मला असं आढळून आलं की बारामती मध्ये कदाचित वारसा हक्कावरून जोरदार घमासान सुरू आहे. अर्थात अजित पवार यांचं दुःखद निधन होऊन फार काळ लोटलेला नाही, 3 दिवसच झालेले आहेत. आणि त्यानंतर अजित पवारांची जागा कोण घेणार, असा हा सगळा वाद आहे. आणि त्या वारसा हक्कातून सध्या बारामतीमध्ये घमासान सुरू आहे का? एकंदरीत ज्या दिवसभरातल्या बातम्या आहेत त्या बघितल्या आपण, तर आपल्या लक्षात येईल की सुप्रिया सुळे या ज्या दिवशी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, ज्या पद्धतीने तिथे सुप्रिया सुळे वावरत होत्या, ते बघून निश्चितच अजित पवार गटातल्या नेत्यांना एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला असणार. कारण सुप्रिया सुळे या प्रत्येक गोष्टीत इनिशिएटिव्ह घेत होत्या आणि त्या चुकीचं काही नाही. त्या दादांच्या बहीण आहेत. पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातलं नेता कोण दिसला नाही. त्यांनी काय तिथे इनिशिएटिव्ह घेतला नाही. आणि त्यानंतर जे खऱ्या अर्थानं हे सगळं सुरू झालंय का? कदाचित अजित पवार गटातल्या नेत्यांना असं वाटलं असेल की ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे हे सगळा इनिशिएटिव्ह घेत आहेत, त्यामुळे शरद पवार गट हा अ, अजित पवार गटामध्ये विलीन करायचा आणि मग मंत्रीपद घ्यायची. आणि हळूहळू तशा बातम्या आल्या मित्रांनो. म्हणजे जी शंका होती त्या शंकेनुसार तशा बातम्या येत गेल्या. काही बातम्या अशा होत्या की अ, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद मिळणार, इथे रोहित पवार मंत्री होणार, जयंत पाटील मंत्री होणार. आणि या बातम्या येत होत्या इतक्यात एक बातमी आली की आजच फडणवीस यांना अजित पवार गटातले काही प्रमुख नेते, प्रफुल्ल पटेल असतील किंवा अन्य नेते असतील, ते जाऊन भेटले. इतक्या तातडीने भेटून नेमकी काय वार्ता झाली, की काय कशावर क्लेम झाला, हाही मुद्दा महत्वाचा आहे. नंतर एक बातमी आली की शरद पवार यांनी स्वतः म्हटलं की एवढ्या लवकर आमदारांची मीटिंग घेण्याची गरज काय होती. एकंदरीत काय, तर हा अजित पवार यांचा वारसा हा पुढे कोणी चालवायचा, यावरून सगळी घमासान सुरू आहे का? आता मीडियामध्ये या बातम्या येत आहेत आणि या बातम्यांचं विश्लेषण करणं एवढंच माझ्या हातात आहे. माझे कोणी सूत्र वगैरे नाहीये. आणि ते विश्लेषण करताना एक गोष्ट ध्यानात आली की सगळं काही आलबेल नाहीये. सत्तेत जायचं की नाही जायचं, आणि मग सत्तेत जायचं तर मग शरद पवार गटाने अजित पवार गटामध्ये विलीन व्हायचं. मग नेतृत्व कोणाकडे? आणि ते नेतृत्व जर जाणार असेल सुप्रिया सुळे यांच्याकडे, तर मग शरद पवारांचं नेतृत्व अप्रत्यक्षरित्या मान्य करायचं का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत. आणि ते प्रश्न अजित पवार गटातल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर एकंदरीत देहबोलीतून दिसत आहेत. आणि त्यामुळे नेमकं काय होत आहे हे अद्याप जरी स्पष्ट झालं नसलं तरी या सगळ्या गोष्टी तिथे दिशादर्शक करतायत की कुठेतरी घमासान होत आहे. आता हे घमासान काय आहे, येणाऱ्या काळात कळेल किंवा कळणारही नाही. पण मुख्य मुद्दा असा आहे की काहीतरी शिस्त आहे, काहीतरी दुमस्त आहे, काहीतरी घमासान होत आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा मळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.